नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय सर्वोदय अकॅडमीमध्ये. मित्रांनो, राज्यसेवेची परीक्षेच्या तारखा ज्या आहेत त्या डिक्लेअर झालेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं खरं तर रिव्हिजनची अत्यंत गरज आहे. इतिहासामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास. प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासामध्ये जे काही घटक आहेत त्या घटकाच्या बाबतीत विद्यार्थ्यांना बरेचसे डाऊट्स असतात. आपण या सिरीजमध्ये खऱ्या अर्थानं इतिहासातले हे जे काही सर्व घटक आहेत हे सगळे घटक आपण याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. थोडक्यात काय तर एक प्रकारची रिव्हिजन आपण ह्या सेशनमध्ये करणार आहोत. हे सेशन्स तुम्हाला दररोज आपल्या चॅनलला पाहायला मिळणार आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक रिव्हिजन जी आहे तर आपण तर म्हणूया की प्राचीन असेल, मध्ययुगीन इतिहास असेल आणि खऱ्या अर्थानं भूगोलाच्या बाबतीत जर विचार केला तर फिजिकल जिओग्राफी सारखा पार्ट असेल जो प्रामुख्यानं राज्यसेवेच्या परीक्षांना विचारला जातो. अशा घटकांची रिव्हिजन होणं खूप गरजेचं असतं, कारण हाच घटक तुमचा रिझल्ट जो आहे तो ठरवत असतो. आणि म्हणून आपल्याला या घटकाची रिव्हिजन करण्यासाठी ही एक सिरीज जी आहे ती आपण करणार आहोत. या सिरीजचा हा पहिला भाग आणि या पहिल्या भागामध्ये आज आपण पाहत आहोत ती म्हणजे सिंधू संस्कृती. प्राचीन इतिहासाचा विचार करता सिंधू संस्कृतीवर आपल्याला वारंवार क्वेश्चन विचारलेला असतो. आपण PYQ ची एक वेगळी सिरीज घेणार आहोत. त्या PYQ च्या सिरीज मध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळे जे काही क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा डिकोड करून दिले जाणार आहेत. बट तुर्तास तरी या सिरीज मध्ये आपण काही कंटेंट किंवा एक थोडक्यात रिव्हिजन जी आहे, कंटेंट स्वरूपातली रिव्हिजन जी आहे ती करणार आहोत. ओके, त्यामुळे सगळ्यांनी सेशनला शेवटपर्यंत अटेंड करायचंय. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कंटेंट कसा डिलिव्हर करता येईल किंवा कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. ओके, त्यामुळे सगळ्यांनी सेशनला जे आहे ते शेवटपर्यंत अटेंड करायचं आहे. मित्रांनो, सिंधू संस्कृती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ताम्रपाषाण कालखंडाच्या नंतरच्या कालखंडामध्ये सिंधू संस्कृती प्रामुख्याने उदयास येते. सिंधू संस्कृती म्हणजे नेमकं काय तर सिंधू नदी आणि सिंधू नदीच्या उपनद्या या सगळ्या प्रदेशामध्ये जे काही आपण त्याला म्हणूया की नागरी जीवन उदयास आलं त्याला आपण सिंधू संस्कृती म्हणूया. खरं तर हे भारतातलं पहिलं सिव्हिलाइज्ड कल्चर होतं, हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये खरं तर एक नागरी अवस्थेमध्ये मानव जो आहे तो जगण्यास सुरुवात करायला लागला. म्हणजे अगदी भटक्या जीवनापासून नंतर शेतीचा शोध लागणे, तिथून माणूस स्थिर स्थावर होणे आणि नंतर सिंधू संस्कृतीचा उदय होणं हा एक मोठा प्रवास आहे. आजच्या सेशनमध्ये आपण सिंधू संस्कृतीतले काही महत्त्वाचे पैलू पाहणार आहोत. ही जी सिंधू संस्कृती आहे याचे काही महत्त्वाचे घटक, यात हे जे काही घटक आहेत किंवा याची जी माहिती मिळते ही माहिती कुठे लिखित नाहीये, पण ही माहिती आपल्याला ज्या काही वस्तू किंवा उत्खननामध्ये ज्या काही गोष्टी सापडलेल्या आहेत त्या घटकांवरून आपल्याला इतिहासकार जे काही सांगतायत त्यानुसार ही माहिती आपल्यापर्यंत मिळते. तो या माहितीला आपण जाणून घेत असताना तिथली समाज व्यवस्था काय होती, सिंधू संस्कृतीमधली धार्मिक व्यवस्था नेमकी काय असू शकणार होती, दुसरा महत्त्वाचा मुद्दा तिथील राजकीय रचना काय होती, त्यांची नगर रचना कशी होती, या घटकावर आयोग आपल्याला हमखास क्वेश्चन विचारत असतं आणि आपण देखील याच घटकाचा अभ्यास करणार आहोत किंवा हेच घटक आपण आपल्या रिव्हिजनच्या आजच्या सत्रामध्ये घेणार आहोत. ठीक आहे, चला तर मग मित्रांनो, सिंधू संस्कृतीचा जर विचार केला तर प्रामुख्याने तुम्हाला या ठिकाणी बघा हा काही कालखंड तुम्हाला लक्षात घ्यावा लागतो. जसं की समजा इसवी सन पूर्व 5500 ते 3500 हा साधारणतः नवाश्म युगाचा कालखंड तुम्हाला पाहायला मिळतो. त्यानंतर इसवी सन पूर्व 3500 ते 2600 हा साधारणतः प्रारंभी हडप्पा किंवा आपण त्याला पूर्व हडप्पा म्हणूया, म्हणजेच सिंधू संस्कृती आपण त्याला म्हणूया. ओके, हा जो कालखंड आहे तो कालखंड. आणि त्यानंतर इसवी सन पूर्व 2600 ते 1800 हा साधारणतः परिपक्व हडप्पा, म्हणजे सिंधू संस्कृती उदयाला येऊन एक परिपक्व अवस्थेमध्ये तयार झाली होती किंवा एक परिपक्व अवस्थेमध्ये ही लोक जी होती ती राहत होती. या घटकाला किंवा या कालखंडाला आपण परिपक्व हडप्पा किंवा परिपक्व सिंधू संस्कृती असं म्हणूया. आणि इसवी सन पूर्व 1800 त्या पुढचा जो भाग आहे तो हडप्पाच्या पुढील संस्कृती असं आपण या ठिकाणी म्हणूया किंवा आपण त्याला उत्तर हडप्पा असं म्हटलं तरी काही वेगळं ठरणार नाहीये. ओके, आता मित्रांनो, सिंधू संस्कृतीचा वारसा म्हणजे तसं जर पाहायला गेलं तर भारतीय जीवनावर आजही सिंधू संस्कृतीचा खूप मोठा प्रभाव आणि इम्पॅक्ट पडलेला पाहायला मिळतो. बघा, यामध्ये सिंधू संस्कृतीचा प्रभाव आजच्या भारतीय जीवनावर खूप मोठा आहे. जसं की सपोज त्यावेळेसच्या ज्या काही पशुपूजा, धार्मिक स्नान, बळीप्रथा, मातृदेवी पूजा, लिंगपूजा, वृक्षपूजा आणि नागपूजा अशा ज्या विविध जे काही धार्मिक पूजा होत होत्या या पूजा आज पण आपण करत असतो. नक्कीच त्या थोड्याशा वेगवेगळ्या प्रकारे आहेत, पण आज आपण नक्कीच करत असतो. बघा ना, आजच्या काळामध्ये सुद्धा पशुपूजा आहे, धार्मिक स्नानाची सुद्धा प्रथा आहे, बळीप्रथा आहे, यानंतर बघा मातृदेवी पूजा असेल, लिंगपूजा आहे, लक्षात वृक्षपूजा, नागपूजा
हे सगळे प्रकार आजच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण करत असतो. म्हणू शकतो की याचा खूप मोठा इम्पॅक्ट आजही आपल्या समाज व्यवस्थेवर पाहायला मिळतोय. दुसरं पाहायला गेलं तर केशभूषा, वेशभूषा आणि वस्त्र अलंकार बऱ्यापैकी तशीच केशभूषा, वस्त्र अलंकार वगैरे हे आजही आपल्या नागरी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग ठरलेले आहेत. ओके. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाहतुकीचे साधनं म्हणजे बैलगाडी. कालांतराने आपल्याकडे वाहतुकीची साधनं बदलली खरं, बट सिंधू संस्कृतीच्या कालखंडामध्ये बैलगाडी हे एकमेव असं वाहतुकीचं साधन होतं आणि ते खूप महत्त्वाचं होतं. हे कशावरून कळतं? त्या ठिकाणी जे काही मातीचे बैलगाडीची खेळणी सापडलेली आहेत, यावरून हे सांगता येतं की या ठिकाणी बैलगाडी ही खूप महत्त्वाचं साधन होतं, हे लक्षात घ्या. शेती ही केवळ उदरनिर्वाह न राहता त्यावेळेसच्या लोकांचा तो जीवनाचा मार्ग होता. मित्रांनो, एक लक्षात घ्या, शिकारी अवस्थेमधून स्थिर अवस्थेमध्ये येण्यासाठी मानवाला सगळ्यात मोठं कारण ठरलं ते म्हणजे मानवाने लावलेला शेतीचा शोध. आणि या शेतीच्या शोधामुळे भटकं जीवन जगणारा मानव जो आहे तो आता स्थिर स्थावर जीवन जो आहे तो जगायला सुरुवात करत होता किंवा जगू लागला होता. म्हणून हे लक्षात ठेवा की या संस्कृतीकडे अभ्यास करत असताना शेती हा जो घटक आहे, हा घटक फक्त एक आर्थिक क्रियाकल्पाचा घटक नव्हता, तर तो घटक त्यांच्या जगण्याचा मार्ग होता किंवा त्यांची संस्कृतीचा एक खूप महत्त्वाचा केंद्रबिंदू होता, असं आपण म्हणू शकतो. आलं लक्षात? आता याच्यामध्ये बघा, सिंधू संस्कृतीमधील महत्त्वाची ठिकाणं आणि त्यांच्याविषयी आपल्याला माहिती, सरळ सरळ हा जो फॅक्च्युअल डेटा आहे, हा डेटा आपल्याला पूर्व परीक्षेला विचारला जातो. याच्यामध्ये कसं लक्षात ठेवायचं बघा, हडप्पा. आता हडप्पा हे जे शहर आहे, म्हणजे खूप मोठमोठी शहरं किंवा नागरी शहरं उत्खननामध्ये सापडलेली आहेत. त्यातलं महत्त्वाचं शहर जे सापडलं ते म्हणजे हडप्पा शहर. आता सध्या पाकिस्तानमध्ये स्थित असलेलं हे जे शहर आहे, जे रावी नदीच्या किनारी स्थापन झालं किंवा रावी नदीच्या किनारी आपल्याला सापडलं होतं, लक्षात, हे सिंधू संस्कृतीचं पहिलं ठिकाण मानलं जातं. हे सापडलं 1921 मध्ये दयाराम साहनी यांना. नंतर सापडलं ते म्हणजे मोहनजोदारो. त्याच्यामध्ये लक्षात घ्या की सिंधीमध्ये याला म्हणजे मोहनजोदारोचा जो अर्थ आहे सिंधी भाषेमध्ये, याला अर्धमृतांची टेकडी असं सुद्धा संबोधलेलं आहे बरं का. आणि जर पाहायला गेलं व्यवस्थित तर या ठिकाणी अजूनही हे स्थान जे आहे ते पाकिस्तानमध्ये स्थित आहे. आर डी बॅनर्जी यांना 1922 मध्ये या ठिकाणाची माहिती जी आहे ती मिळाली होती. सर्वात मोठं या ठिकाणी जे मोहनजोदडो शहर आहे, या मोहनजोदडो शहरामध्ये सगळ्यात मोठं धान्याचं कोठार पाहायला मिळतं. त्यानंतर स्नानगृह पाहायला मिळतात. कापसाच्या कापडाने विणलेला कपडा सुद्धा पाहायला मिळतो. मानवी सांगाडे, कत्तल, या ठिकाणी आपण म्हणूया की या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की हे सगळं का नाश झाला असावं, तर खूप सारी कत्तली झाल्या, खूप सारी आक्रमणं झाली आणि मग ही अशी शहरी नाश पावले असावीत असं म्हणतात. या शहराची सगळ्यात महत्त्वाची खासियत म्हणजे पक्क्या विटांची घरं, आणि ही घरं आयताकृती होती किंवा एकंदरीत नगराची रचना ही आयताकृती केलेली होती. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये बघा, प्रामुख्यानं तुम्हाला या नगरांची रचना कशी होती याच्यावर आपण डिटेल पुढच्या म्हणजे याच लेक्चरच्या पुढच्या भागामध्ये बोलणारच आहोत. पण तुर्तास जे इतर शहरं होते त्यांच्याविषयी आपण माहिती घेऊया. जसं की चोहनजोदारो. आता चोहनजोदारो हे कोणाला सापडलेलं शहर आहे, किंवा हे लक्षात ठेवा की या ठिकाणी चोहनजोदारो सोबत तुम्ही MG मुजुमदार 1931 मध्ये ह्या शहराचा त्यांनी शोध लावला. या ठिकाणी मणी तयार करण्याचे खूप मोठे कारखाने होते असं म्हणतात. ओके. या ठिकाणी शाही ठेवण्याचं जे काही भांड आहे, हे भांड सुद्धा या ठिकाणी सापडलेलं होतं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षात ना, या ठिकाणी बैलगाडीचे चित्र पण पाहायला मिळाले. यावरून हे लक्षात येतं की या कालखंडामध्ये बैलगाडी हे वाहतुकीचं आणि एकंदरीतच खूप महत्त्वाचं साधन होतं, हे लक्षात ठेवा. बरं, आता या ठिकाणी अजून एक शहर सापडलं ते म्हणजे लोथल. म्हणजे आत्ताचा गुजरात आणि अहमदाबादच्या जवळ या ठिकाणी भोगाव नदी जी आहे, या भोगाव नदीच्या किनारी हे शहर सापडलेलं आहे. SR राव यांनी 1957 मध्ये या शहराचा शोध लावला होता. या ठिकाणी खरं तर तांदूळ किंवा तांदूळ सुद्धा सापडलेले आहेत. या ठिकाणी जे नाणे होते, कॉइन्स होते, त्या कॉइन्सवर जहाजाची चित्र जी आहेत ती पाहायला मिळतात. याच्यावरून हे स्पष्ट होतं की लोथल हे एक व्यापारी शहर होतं किंवा बंदराचं ठिकाण होतं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जिथून इंटरनॅशनल ट्रेड चालत असावा असा सुद्धा अंदाज इतिहासकार लावतात. आता बघा, नाण्यावर जहाजाची चित्र, कृत्रिम जहाज गोदी या ठिकाणी आढळलेली आहे. घोडा या प्राण्याचे पुरावे मिळतात, पण याचा वापर कसा होत होता किंवा शेतीसाठी वापर होत होता का, याच्या बाबतीत मात्र या ठिकाणी शंका व्यक्त केली जाते. मित्रांनो, सिंधू संस्कृतीतील लोकांना कोणता प्राणी माहिती नव्हता याच्यावर आयोगाने एकदा दोनदा विचारलेलं आहे. तर घोडा हा प्राणी सिंधू संस्कृतीतील लोकांना माहिती नव्हता. पण लोथल या शहराच्या बाबतीत जर विचार केला तर लोथल या शहरामध्ये घोडा या प्राण्याचा वापर कसा होत होता याच्यावर मात्र इतिहासकार शंका व्यक्त करतात. हे लक्षात घेणं अगदी गरजेचं आहे. ओके, चला
पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे बघा रंगपूर. आता गुजरातमध्ये महार नदी किनारी साधारणतः 1935 मध्ये MS वत्स यांना हे ठिकाण सापडलं. इथे सुद्धा असं लक्षात येतं की तांदळाचं पीक घेत असावेत, या ठिकाणी तुम्हाला सांगता येऊ शकतं. या ठिकाणी बघा कालीबंगन. आता राजस्थानमध्ये घग्गर नदीच्या किनारी हे शहर सापडलं असं म्हणतात. 1935 मध्ये ए घोष यांना हे शहर सापडलं. आता बघा पूर्व आणि परिपक्व हडप्पा या कालखंडामध्ये म्हणजे हडप्पाच्या सुरुवातीच्या कालखंडापासून ते अगदी शेवटच्या कालखंडापर्यंत हे शहर अस्तित्वात होतं असं सांगितलं जातं. आता काळ्या बांगड्या म्हणजेच कालीबंगन असं सुद्धा नाव या ठिकाणी होतं बरं का. म्हणजे इथं काळ्या बांगड्या तयार केल्या जायच्या किंवा काळ्या लाखेच्या बांगड्या तयार होत असाव्यात असा या ठिकाणी अंदाज वर्तवला जातो आणि म्हणून त्याला कालीबंगन म्हटलं गेलेलं आहे. हात खोबणी या ठिकाणी आढळलेली आहे. उंटाची हाडे सापडलेली आहेत म्हणजे या ठिकाणी उंट हा प्राणी यांना माहिती असावा असं सांगितलं जातं. तांब्याची आणि बैलाची मूर्ती. आता ज्या वेळेस तुम्हाला एखादी मूर्ती उत्खननामध्ये तांब्याने किंवा धातूने तयार झालेली पाहायला मिळते त्यावेळेस त्या गोष्टीला जास्तीत जास्त महत्त्व दिलेलं असतं. म्हणजेच काय तर अतिशय महत्त्वाची असलेली तांब्याची धातूची मूर्ती या ठिकाणी इतिहासकारांना सापडली आणि ही मूर्ती बैलाची होती. म्हणजे बैल हा त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा प्राणी होता. आर्थिक दृष्ट्या म्हणा, सामाजिक दृष्ट्या म्हणा, सांस्कृतिक दृष्ट्या सगळ्याच दृष्ट्याने बैल हा अतिशय महत्त्वाचा प्राणी या ठिकाणी गणला जात होता. बघा 6 प्रकारचे मातीचे भांडे या ठिकाणी सापडलेले आहेत. त्यानंतर बनवली हे शहर हरियाणामध्ये हिसारमध्ये RS बिस्त यांना 1974 मध्ये हे शहर सापडलं. आता या ठिकाणी धान्य कोणते होते तर यव आणि बार्ली. हडप्पाकालीन रस्ते आणि नाले जे जसे होते की आपण त्याला म्हणूया की रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नाल्याची व्यवस्था किंवा बंदिस्त गटारांची व्यवस्था किंवा गल्लीमधून घराच्या समोरून बंदिस्त गटार व्यवस्था अशा प्रकारच्या व्यवस्था तुम्हाला जसं हडप्पा शहरात पाहायला मिळतात तशाच या ठिकाणी तुम्हाला कुठे पाहायला मिळतात बनवली शहरामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. नंतर बघा भगवानपुरा. आता हरियाणामध्ये कुरुक्षेत्राच्या आसपास इसवी सन पूर्व या ठिकाणी बघा 16,000 ते 1020 या ठिकाणी हडप्पा काळाच्या नंतरची मातीची भांडे या ठिकाणी सापडले. म्हणजे याचा अर्थ असं म्हणता येऊ शकतं की भगवानपुरा हे शहर उत्तर हडप्पाच्या सुद्धा नंतरच्या कालखंडामध्ये सुद्धा अस्तित्वात होतं असं म्हणायला काही इथं हरकत नाहीये. ओके. त्यानंतरच बघा राखीगडी. हरियाणामध्ये घग्गर नदीच्या किनारी हडप्पाच्या 3ही अवस्था आढळतात. आता इथं बघा रोपर हे शहर पंजाबमध्ये सतलज नदीच्या किनारी सापडतंय. ओके. यज्ञदत्त शर्मा यांना हे शहर सापडलेलं आहे. आता मृतांसोबत या ठिकाणी कुत्रा हा प्राणी पुरल्याचे अवशेष सापडतात. आलं लक्षात ना. जे मृत आहेत अवशेष त्याच्या म्हणजे मृत व्यक्तीसोबत कुत्रा हा प्राणी पुरलेले अवशेष या ठिकाणी पाहायला मिळतात. मग ते एकाच समांतर भागावर आहेत की लेयर्सवर लेयर आहेत म्हणजे त्याच जागेवर परत नंतर काही पुरलं गेलंय का याच्या संदर्भात या ठिकाणी अधिक माहिती घेणं गरजेचं आहे. हडप्पा शहरी अवस्थेचे महत्त्वाचे ठिकाण. आता बघा धोलवीरा. आता या ठिकाणी रोपर हे हडप्पा कालीन सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण सांगितलं जातं. धोलवीरा हे जे ठिकाण आहे बघा या ठिकाणी लक्षात घ्यायचं धोलवीरा हे गुजरात मधलं ठिकाण आहे आणि डॉक्टर JP जोशी आणि RS बिस्त यांना 1985 ते 90 मध्ये या साधारणतः हडप्पा संस्कृतीचे काही मोठे पुरावे धोलवीरामध्ये सापडले होते. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ही काही यादी आहे. ही यादी हवं तर स्क्रीनशॉट करून घ्या. या यादीवर तुम्हाला हमखास मित्रांनो जोड्या लावाला प्रश्न हमखास विचारला जाऊ शकतो. ओके. हे सगळे शहर आहेत. तिथं जे काही शोध करते ते शोध करते आणि त्यांना कधी हा शोध लागलेला आहे याची ही यादी या ठिकाणी तुमच्या समोर मी दिलेली आहे. थोडक्यात सिंधू संस्कृतीची शासन व्यवस्था बघणं गरजेचं आहे. आता बघूया सिंधू संस्कृतीची नेमकी शासन व्यवस्था कशी होती. या काळामध्ये जे काही इतर शहरं होते या शहरामध्ये जी काही शासन व्यवस्था आहे ती नेमक्या कोणत्या स्वरूपाची असावी असं म्हणतात. या ठिकाणी बऱ्याच इतिहासकारांची बरीचशी मतं आहेत. मित्रांनो इथं सुद्धा तुम्हाला जोड्या लावाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बरं का. राज्यसेवा पूर्व परीक्षेसारखा पेपर असेल थोडासा क्रिटिकल क्वेश्चन जर डिझाईन करायचा असेल तर या ठिकाणी अयोग्य जोडी ओळखा वगैरे या स्वरूपामध्ये क्वेश्चन होऊ शकतो. स्टुअर्ट पिगवॅट हे इतिहासकार म्हणतात की इथली जर शासन व्यवस्था पाहायची असेल तर प्रामुख्याने पुरोहित वर्गांचं शासन अस्तित्वात होतं असं या ठिकाणी त्यांचं मत आहे. तर दुसरीकडे मार्शल मॅके म्हणतात की एका प्रतिनिधीच्या हाती संपूर्ण शासन व्यवस्था केंद्रीकृत होती असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर MV व्हीलर या साहेबांचं म्हणणं आहे की मध्यम वर्गाची लोकशाही प्रधान व्यवस्था आहे. सो हे काही कीवर्ड्स आहेत बघा. या ठिकाणी संपूर्ण शासन व्यवस्था ही एका प्रतिनिधीची, पुरोहितांचं वर्चस्व आणि लोकशाही प्रधान व्यवस्था ही कीवर्ड्स आणि इतिहासकारांची नावं तुम्हाला लक्षात आली पाहिजे. ओके. त्यानंतर बघा हडप्पावासीय लोक हे कोणत्या जमातीचे होते. मित्रांनो इतिहासकारांमध्ये याच्यामध्ये सुद्धा मतांतर आहेत. जसं की
आणि याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. रंगनाथराव म्हणतात की येथील लोक हे बहुजातीय होते. डॉक्टर रणजित गुहा म्हणतात की मिश्रित जमातीचे लोक होते. गार्डन म्हणतात की सुमेरियन वंशाचे लोक असावीत. तर एम.व्ही. व्हीलर म्हणतात की हे द्रविडियन जमातीचे लोक आहेत. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर बघा या ठिकाणी हडप्पा संस्कृती. आता हडप्पा संस्कृतीच्या बाबतीत किंवा त्यांच्या वैशिष्ट्यांच्या बाबतीत बोललं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला चित्रामध्ये पाहायला मिळत असेल की या ठिकाणी हे पुरुषाचं चित्र आहे आणि हे एका महिलेचं चित्र आहे. ओके. याच्यावरून काय प्रतीत होतं हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तोपर्यंत किंवा याच्या अगोदर आपण काही वैशिष्ट्यांकडे बघूया. इथं बघा या ठिकाणी कांस्ययुग. आता या ठिकाणी लक्षात घ्या, नगर रचना जी होती म्हणजे कांस्ययुगाच्या नंतरचा कालखंड आहे. नगर रचना जी होती ती अतिशय योजनाबद्ध होती. नगर रचना कशी होती याच्या संदर्भात एक थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छितो. मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या की हे जर शहर असेल तर हे शहर प्रामुख्याने शक्यतो शहर अशी गोल आकारापेक्षा आयताकृती शहर असणार होती. याच्यामध्ये जो मुख्य रस्ता होता हा मुख्य रस्ता डायरेक्टली मुख्यालयाकडे जाणारा होता आणि मुख्यालय जे होतं ते अगदी आपण त्याला म्हणूया की शहराच्या मधोमध होतं आणि आसपास जे होते ते आयताकृती या ठिकाणी काय होती तर घरं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार होती. हे बघा ही आयताकृती घरं आपण या ठिकाणी म्हणूया. अशा प्रकारची घरं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. तो मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येक घरातून जो या गल्लीतला रस्ता जो आहे तो मुख्य रस्त्याला छेदला जात होता. हे रस्ते जे आहेत ते काटकोनामध्ये छेदले जाणारे रस्ते आहेत हे देखील लक्षात घ्या. आणि हा आहे तुमचा मुख्य रस्ता. आता या ठिकाणी जर नीट विचार केला तर मुख्य रस्त्याच्या बाजूने म्हणजे इथून जर मुख्य रस्ता जात असेल तर या बाजूनेही घरं आहेत आणि या बाजूनेही घरं आहेत. पण घरांची दरवाजे आणि खिडक्या ह्या मुख्य रस्त्याला नसतील. काय म्हटलं, घरांची दरवाजे आणि घरांच्या खिडक्या ह्या मुख्य रस्त्याला असणार आहेत का? नाहीत. उलट घरांची दरवाजे आणि घरांच्या खिडक्या ह्या गल्लीतील जे काही सव्वे आहेत, गल्लीतले जे काही छोटे छोटे रोड आहेत त्या रोड्सला ते कनेक्टेड असणार आहेत. हे लक्षात घ्या. ओके. घराच्या समोर म्हणजे घरामध्ये काय अवस्था होती किंवा घरे ही कशी होती यांच्या संदर्भात एक थोडक्यात तुम्हाला एक माहिती या ठिकाणी मी नक्की देऊ इच्छितो. बघा ही जी घरे होती ती थोडक्यात या प्रकारामध्ये होती. लक्षात घ्या या ठिकाणी ही गल्ली आहे बघा. इथं घर नंबर 1, घर नंबर 2, घर नंबर 3, 4, 5 हे तुम्हाला पाहायला मिळत असेल. आता याच्यामध्ये जर विचार केला तर हे बघा हा आहे गल्लीतला रोड. याच्यामध्ये बघा घराचा हा इथं दरवाजा पण आहे, इथं खिडकी पण आहे. दरवाजा खिडकी म्हणजे जो गल्लीतला रोड आहे या गल्लीतल्या रोडला जो रोड काय करतो, गल्लीतला रोड काय होतो पुढे जाऊन मुख्य रस्त्याला मिळतो. अशा गल्लीतल्या रोडवर खऱ्या अर्थानं दरवाजा आणि खिडक्या असणार होत्या. मुख्य रस्त्याला दरवाजा आणि खिडक्या नसण्याचं कारण हेच की घरामध्ये धूळ वगैरे येऊ नये या सगळ्या गोष्टी. आणि राहिला प्रश्न घराची रचना कशी होती तर या स्वरूपामध्ये घराची रचना होती. गुगलला तुम्हाला हे मॅप हे चित्र इझिली पाहायला मिळू शकतात. मित्रांनो, घर जे होतं ते अशा स्वरूपाचं होतं की घराच्या मध्ये एक मोठं पटांगणाचा किंवा एक मोकळा परिसर असेल ज्याच्यामध्ये हवा खेळती राहू शकते. महत्वाची गोष्ट म्हणजे पक्क्या मातीची घरं होती किंवा पक्क्या विटांची घरं होती. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ही घरं एकावर एक बांधलेली असणार होती. लक्षात. आणि या घरामध्ये एकाच मोठ्या भागामध्ये काही कप्पे करून म्हणजे आपण म्हणू की चौकट करून या ठिकाणी ते राहत असावेत असं सुद्धा या ठिकाणी उल्लेखित पाहायला मिळू शकतं. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि हे सगळे रस्ते जे आहेत हे कुठे जुळणार होते तर हे सगळे रस्ते मुख्य जे काही मुख्यालय आहे शहराचं या मुख्यालयाला हे कनेक्ट होणार होते. अशा प्रकारची नगर रचना या ठिकाणी पाहायला मिळते. बघा पक्क्या इमारती होत्या, सांडपाण्याची उत्तम व्यवस्था होती. घराच्या समोरून जी काही सांडपाण्याची व्यवस्था आहे घराच्या समोरून एक बंदिस्त म्हणजे 1 मीटर खोल आणि बंदिस्त नाली जी आहे ती अगदी मेन रस्त्यापर्यंत कनेक्टेड होती. लक्षात. अशी प्रकारची ड्रेनेज व्यवस्था होती. इव्हन ह्या नाल्या वेळोवेळी साफ करण्यासाठी मॅन होलची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती ज्याच्यामध्ये माणूस उतरू शकतो आणि सगळी साफसफाई करू शकतो अशी सुद्धा व्यवस्था या ठिकाणी त्या काळामध्ये करण्यात आली होती. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूनं जागोजागी कचरा पेट्या सुद्धा ठेवण्यात आलेल्या होत्या. हे सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतं. मित्रांनो, त्यावेळेचे व्यक्ती कसे राहायचे हे काही पुतळ्यामधून कळायला सुरुवात होतं. पुरुषांचा पोशाख हा अशा प्रकारचा सदरा आणि अशा प्रकारची लुंगी अशा प्रकारचा हा पोशाख असावा. लक्षात. डोक्यावर एक प्रकारची टोपी या ठिकाणी असावी. कानामध्ये बाळ्या होत्या. तर स्त्रियांचा जो पोशाख होता किंवा इथं बघा ही जी स्त्री आहे हिची जी केसरचना आहे ही विशिष्ट प्रकारची केशरचना केलेली आहे. याच्यावरून हे लक्षात येतं की स्त्रियांना या ठिकाणी चांगला दर्जा आहे हे सुद्धा पाहायला मिळतं. लक्षात. तर अशा प्रकारचा स्त्रियांचा पोशाख होता. स्त्रियांच्या गळ्यामध्ये दागदागिने असायचे. यावरून हे लक्षात येतं की स्त्रियांना सामाजिक आपण त्याला म्हणूया की सामाजिक व्हॅल्यू जी आहे ती चांगली होती असं या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. लक्षात. बघा व्यापार प्रधान संस्कृती होती.
पहिले नागरीकरण झालेली संस्कृती होती, लिपीचं ज्ञान होतं, पण ही लिपी अजूनही आपल्याला समजलेली नाहीये, हे मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वजन माप याच्यामध्ये खूप सारी समानता पाहायला मिळते. म्हणजे वेगवेगळ्या शहरांमध्ये व्यापार चालत होता, ठीक आहे, आणि ह्या वेगवेगळ्या शहरांचा व्यापार, त्यासाठी वापरली जाणारी जी काही वजन माप आहेत, ही वजन माप बऱ्यापैकी सगळीकडे सारखी सारखी पाहायला मिळालेली आहेत. ओके, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता अशा प्रकारची लिपी या ठिकाणी वापरली जायची, ज्या लिपीची अजूनही उकल झालेली नाहीये. त्यामुळे सिंधू संस्कृतीच्या कालखंडातील जेवढे गोष्टी आपण सांगतोय, हे इतिहासकारांना मिळालेले ज्या काही वस्तू आहेत किंवा जे काही पुरावे आहेत, त्याच्या आधारावरच आपण ह्या गोष्टी बोलत आहोत. ठीक आहे. त्यानंतर बघा, सांडपाण्याची व्यवस्था कशी होती. मी तुम्हाला सांगितलं की प्रामुख्याने हडप्पा, मोहनजोदडो, चोहनजोदडो, लोथल, कालीबंगन असे आणि बनावली अशा ठिकाणी प्रामुख्याने रस्ते जे होते ते काटकोनात छेदणारे, गटार 1 मीटर खोल असलेली आणि मध्यभागी किल्ला आणि अवतीभोवती सामान्य वसाहत अशा प्रकारची नगर रचना आणि सांडपाण्याची व्यवस्था 1 मीटर खोल असलेली ही जी काही गटार आहे, ही विशेष करून ह्या ठिकाणी बंदिस्त केलेली असणार होती. आणि या ठिकाणी काही मॅनहोलची व्यवस्था जी आहे, ती मॅनहोलची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी वेळोवेळी केलेली असणार होती. हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. तो स्नानगृहे आणि कोठार. मित्रांनो, मोहनजोदडो हे जे शहर आहे, या मोहनजोदडो या शहरामध्ये खूप मोठे धान्याचे कोठार तुम्हाला पाहायला मिळतात. घर बांधणीसाठी पक्क्या विटांचा वापर आहे. दगड या ठिकाणी वापरले जात नव्हते. दरवाजे व खिडक्या ह्या मुख्य रस्त्याऐवजी कुठे होत्या, गल्लीकडे होत्या. ओके, भाजलेल्या विटांचा वापर होत होता. एक खोल्यांची घरं होती, हे लक्षात ठेवा. गुलामी व्यवस्था अस्तित्वात होती, असा एक अनुमान लावला जातो. याच्याविषयी फिक्स सेंटेन्स इतिहासकार करत नाहीयेत. सांडपाणी व्यवस्था, प्रत्येक घराला एक स्वतंत्र अंगण आणि आपण त्याला म्हणूया की स्नानगृहाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती. पाणी झिरपू नये म्हणून प्रामुख्यानं जे आपण म्हणूया की प्लास्टर केलं जायचं, ते शक्यतो या ठिकाणी चुना किंवा जिप्सम यांचा एकत्रित वापर करून केलं जायचं. झाकलेल्या गटारी आणि आपण त्याला म्हणूया की मॅनहोल इत्यादी व्यवस्था या ठिकाणी लागू होत्या, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला मोहनजोदडो शहराचं पाहायला मिळेल की इथून ही जी काही नगर रचना आहे ती उतरत्या क्रमाने तुम्हाला पाहायला मिळेल. बघा, हे मुख्यालयाचं ठिकाण म्हणू शकता आणि या ठिकाणी तुम्हाला ही जी घरं आहेत ही अशा प्रकारे डिझाईन स्ट्रक्चर मध्ये पाहायला मिळतील, एका ओळीमध्ये पाहायला मिळतील आणि त्याच उतरत्या क्रमाने ती पाहायला मिळणार आहेत. अशा प्रकारची मोठमोठी स्नानगृहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळू शकतात, हे लक्षात ठेवा. ओके, तिथली कृषी व्यवस्था काय होती आणि तिथलं पशुपालन कसं होतं. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की बैलगाडी हा एक महत्वाचं दळणवळणाचं साधन होतं, हे लक्षात ठेवा. आणि कृषीमध्ये बैलाचा वापर हा साहजिकच खूप मोठा होता. मित्रांनो, या शेतीमध्ये तांदूळ, राई, गहू, मोहरी, बार्ली, तीळ, जव, ज्वारी, कापूस, रागी, बघा खजूर, टरबूज, वाटाणा अशा विविध पिकांचं उत्पादन जे आहे ते केलं जात असायचं. पवित्र पक्षी कबूतर मानला जायचा, पूजनीय वृक्ष पिंपळ मानला जायचा, नांगरणी केली जायची, गोदामं होती आणि पाळीव प्राणी सुद्धा यांच्याकडे होते. मित्रांनो, एक लक्षात घ्या की ही जी नागरी अवस्था होती, या नागरी अवस्थेमध्ये यांना देव ही संकल्पना माहिती होती का, तर मुळात नाही. पण निसर्गाच्या काही गोष्टींना हे खूप मानत होते किंवा हे लोक निसर्ग पूजक होती असं म्हणायला काही हरकत नाहीये. ओके, चला आता मेहरगड येथे जगामध्ये कापूस विणण्यासंबंधीचं अतिप्राचीन या ठिकाणी साक्ष मिळतात. कारण या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्या, काही कापडाचे तुकडे सुद्धा मिळालेले आहेत, हे लक्षात ठेवा. 2 पीक पद्धती होती. याचा अर्थ असा आहे की आलटून पालटून पीक पद्धती म्हणजे येथील लोकांना ऋतूनुसार पिकं कशी घ्यावीत याचं सुद्धा नॉलेज आलेलं होतं, असं सुद्धा म्हणता येऊ शकतं. नाल्याचा वापर पाणी साठवण्यासाठी या ठिकाणी केला जात होता. ओके, आणि या ठिकाणी प्रामुख्याने कालव्यांचा अभाव होता. म्हणजे जे नैसर्गिक नाले तयार होत आहेत, या नैसर्गिक नाल्यांचा वापर या ठिकाणी होत होता. पशुपालनामध्ये लक्षात घ्या, या ठिकाणी बैल, आता जर साधारणतः कोणकोणते प्राणी, पशुपालन म्हणण्यापेक्षा यांना ज्ञात असणारे प्राणी जर कोणकोणते आहेत असं या ठिकाणी मी नक्की मेन्शन करेल. जसं की बैल, गाय, म्हैस, मेंढी, हत्ती हा प्राणी त्यांना माहिती होता, गेंडा हा प्राणी माहिती होता, वाघ माहिती होता, पानघोडे माहिती होते, हे लक्षात ठेवा. आलं लक्षात. आता इथं कुबडावाला सांड, वेगवेगळ्या चित्रांमध्ये कुबडावाला सांड तुम्हाला पाहायला मिळतो. हा एक बैलाचाच प्रकार आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर या ठिकाणी आंबरी येथे अवशेष या ठिकाणी आपण त्याला म्हणूया की काही अवशेष जे आहेत ते या ठिकाणी सापडलेले आहेत असं पण म्हणता येऊ शकतं. आता बघा, व्यापार व व्यापाराची श्रेणी जी आहे यांची ओळख जी आहे त्या अनुषंगाने होती. बघा, मोहरा बनवणे, आलं लक्षात, हे जे काही धातू होते, आलं लक्षात, याच्यामध्ये खऱ्या अर्थानं व्यापारामध्ये शक्यतो ह्याच मोहरा ज्या धातूपासून तयार केल्या जात होत्या यांचा जास्तीत जास्त वापर या ठिकाणी केला जात असायचा. काही मोहरा ह्या धार्मिक गोष्टीसाठी केल्या जायच्या, जसं की पशुपती, शिवाची मोहर,
अशा ज्या काही मोहरा होत्या म्हणजे कॉइन्स होते, ज्या कॉइन्सवर पशुपतीचं चित्र छापलेलं असायचं किंवा पशुपती असायचे किंवा शिवाची मोहर असायची. आता पशुपती म्हणजे नेमकं काय तर तुम्हाला या ठिकाणी दिसेल बघा. बघा ह्या फोटोमध्ये हे जे काय आहे याला म्हटलं जातं पशुपती. आता ही पशुपती ही संकल्पना काय आहे बघा. इथे एक तुम्हाला माणूस पाहायला मिळेल बघा. लक्षात नाही, एकदम ध्यान धारणेमध्ये बसल्यासारखे वाटतात आणि त्यांना जो टोप आहे तो 2 ते 3 शिंगावाला असा टोप आहे बघा. ओके, आणि आसपास सगळ्या प्राण्यांची चित्र दिलेत, जसं की इथं वाघ दिला, इथं माणूस दिला, इथं हत्ती दिलाय बघा. लक्षात. ओके, बघा इथं बैल किंवा म्हैस म्हणून गेंडा असे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्राणी, इथं हरण दिलेला आहे. असे सगळे प्राणी या ठिकाणी आहेत. म्हणजे या सगळ्या प्राण्यांचा अधिपती म्हणजे पशुपती अशी मोहर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळू शकते किंवा शिवाची मोहर तुम्हाला पाहायला मिळणार आहे, हे देखील लक्षात ठेवा. ओके, सो अशा प्रकारचे काही सिम्बॉल्स हे आपल्याला सांगतात की या ठिकाणी काही धार्मिक गोष्टी म्हणजे पशुपती ही गोष्ट जी आहे ती धार्मिकतेशी या ठिकाणी रिलेटेड होती, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता मापनासाठी दशमान पद्धतीचा वापर केला जात होता. देवता व नैसर्गिक शक्तींची पूजा प्रामुख्याने या ठिकाणी केली जायची. सूतकमाई मोहनजोदडो या ठिकाणी सूतकताई केली जात होती, कारण तिथं कापडाचा एक तुकडा सापडतो. याच्यावरून हे लक्षात येतं की यांचा कापडांचा सुद्धा व्यापार असू शकतो. ओके, बघा ब्रॉन्झचे पुतळे बनवण्याचा व्यवसाय मोहनजोदडो या ठिकाणी होता. एका नलिकेची मूर्ती जी आहे ती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सापडते. हस्तिदंताचा वापर करून स्त्री आणि पुरुष जे आहेत ते वेगवेगळे दागिने बनवत असायचे आणि ते परिधान करत असायचे. मणी बनवण्याचा व्यापार प्रामुख्याने लोथल आणि मोहनजोदडो या ठिकाणी होता, हे लक्षात घ्या. थोडक्यात व्यापाराविषयी बोलूया. अंतर्गत बैलगाड्यांचा वापर चाकांना आरे नाही. आता म्हणजे काय, या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत व्यापार करत असायचा त्यावेळेस दळणवळण जे आहे ते तुम्हाला कशा थ्रू असायचं, बैलगाडी थ्रू असायचं. आणि ही जी बैलगाडीची चाकं होती ही चाकं, या चाकांना आऱ्या होत्या का रे तर अजिबात नाही, या चाकांना आऱ्या नव्हत्या. ओके, उलट हे भरीव स्वरूपाची चाकं असायची, हे लक्षात ठेवा. बर, आता जो इंटरनॅशनल व्यापार होता किंवा बहिर्गत व्यापार होता हा कुठे कुठे होता तर अफगाणिस्तान, सुमेरिया, मेसोपोटेमिया, लक्षात मेलुहा व दिलियन आपण त्याला म्हणूया, ह्या बंदरांचा उल्लेख पण सापडतो. टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांचा उल्लेख पण पाहायला मिळतो. जसं की इंटरनॅशनल व्यापाराच्या बाबतीत जर बोलायला गेलो तर हा मॅप आपल्याला अगदी सहज सगळ्या गोष्टी सांगू शकतो. बघा इथं बदक्षान या ठिकाणी सुद्धा व्यापार होत असायचा असं म्हणतात. लक्षात नाही तर बघा सुसा, ठीक आहे. या बघा या ठिकाणी बघा इथून तुम्हाला मोहनजोदाडो शहर आहे, लक्षात ना. ओके, तो इथं बघा लोथल, इथून हा व्यापार या ठिकाणी होत असायचा, लक्षात. इथं बघा बहरीन या ठिकाणी हे सगळं व्यापार होता. ओके, तर अशा स्वरूपाचे हे जे काही इंटरनॅशनल ट्रेड्स आहेत हे ट्रेड्स या ठिकाणी होत होते. मी तुम्हाला म्हटलं लोथल मध्ये जहाज पॉइंट्सवर जहाजाचं चित्र पाहायला मिळतं, याच्यावरून हा व्यापार जहाजां थ्रू होत असावा असा सुद्धा अंदाज किंवा कायास आपल्याला लावता येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा काही जसं की सपोज मी तुम्हाला म्हटलं की बैलगाडीचं चित्र सापडलं तर ह्या अशा अनुषंग किंवा खेळणी सापडली या अशा अनुषंगाने इथे बघा तुम्हाला वेगवेगळे, आता इथे एक प्रतिकृती आहे. या प्रतिकृतीमध्ये एक माणूस आहे आणि त्यांनी दोन्ही वाघ अशा हाताने धरलेले आहेत. याच्यावरून हे लक्षात येऊ शकतं की काही अशा प्रतिमा आहेत ज्या धार्मिकतेशी खूप रिलेटेड आहेत, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, बर, दफन पद्धती. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ही जी वरची लँग्वेज आहे ना, ही एक लँग्वेज आहे बघा वर इथे. ही लँग्वेज अजून आपल्याला कळलेली नाहीये. जर ही लँग्वेज कळाली तर एक्झॅक्टली याचे अर्थ काय आहेत हे सुद्धा इतिहासकारांना इझिली कळू शकतं. ओके, दफन पद्धती. पूर्णतः दफन, उत्तरेकडे डोके आणि दक्षिणेकडे पाय. बघा दफन पद्धती ज्या होत्या ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. जसं की या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं उत्तर दक्षिण दफन केलं जायचं, लक्षात ना. हमेशा दफन कसं केलं जायचं, उत्तर दक्षिणेकडे या ठिकाणी दफन केलं जायचं, हे लक्षात ठेवा. काही ठिकाणी जाळण्यात सुद्धा आलेलं आहे. अंशतः दफनाच्या काही प्रक्रिया आहेत, लक्षात. म्हणजे मांडी घालून आपण त्याला म्हणूया की दफन जे आहे ते सुद्धा या ठिकाणी करण्यात आले होते, हे लक्षात घ्या. स्वस्तिक या चिन्हाचं मूळ जे आहे ते सिंधू संस्कृतीमध्ये सापडतं असं सुद्धा म्हटलं जाऊ शकतं. आता इथं बघा लाल किंवा गुलाबी रंगाची जी काही मातीची भांडी आहेत ही सुद्धा या ठिकाणी सापडलेली आहेत आणि त्याच्यावर वेगवेगळ्या आकृत्या डिझाईन होत्या, हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतं. ठीक आहे. आता हडप्पा काळामध्ये आयात केल्या जाणाऱ्या वस्तू कोणकोणत्या होत्या मित्रांनो, ह्या घटकावर तुम्हाला हमखास क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हवं तर स्क्रीनशॉट करून घ्या, जोड्या लावाला क्वेश्चन हमखास बनू शकतो. मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचंय की सोनं तुम्हाला उत्तर कर्नाटक, अफगाणिस्तान आणि पर्शियातून मागवलं जायचं. चांदी अफगाणिस्तान मधून मागवली जायची. निलाश्म म्हणजे निळ्या कलरची जी काही दगड असायची ती तुम्हाला या ठिकाणी बघा
अफगाणिस्तानमधून मागवली जायची. टीन अफगाणिस्तानमधून किंवा हजारीबाग बस्तर अशा ठिकाणून मागितलं जायचं. तांबे राजस्थानमधून मागितलं जायचं. मौल्यवान दगड दक्षिण भारतातून मागितला जायचा. अमेठ सौराष्ट्रामधून मागितलं जायचं. नीलमणी जो आहे लक्षात ना, हा महाराष्ट्रातून मागितला जायचा. शिसे तुम्हाला दक्षिण व पूर्व भारतातून मागितले जायचे. हरितमणी या ठिकाणी मध्य आशियामधून तुम्हाला या ठिकाणी मागितले झालेले पाहायला मिळणार आहेत. अशा स्वरूपाच्या वस्तू या ठिकाणी आयात केल्या जात होत्या. आता सिंधू संस्कृती जर एवढी प्रगल्भ आणि एवढी विकसित होती, तर ही संस्कृती अचानक लोप कसं काय पावली? इतिहासामध्ये सिंधू संस्कृतीच्या नंतर डायरेक्टली आपल्याला वैदिक संस्कृतीचा अभ्यास करायला मिळतो. सिंधू संस्कृतीचं पुढे काय झालं याच्याविषयी इतिहासकारांमध्ये सुद्धा मतमतांतर आहेत. नेमकं काय झालं तर हे मतमतांतर बघूया. जसं की M.V. मिलर आणि गार्डन चाइल्ड म्हणतात की खूप सारी बाह्य आक्रमणामुळे हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला, लोक स्थलांतरित झाली असावीत. यानंतर बघा या ठिकाणी M.R. सहानी आणि H.T. लॅब्रिक म्हणतात की सिंधू नदीचा मार्ग बदलला आणि मोठमोठे पूर आले, त्यामुळे ही संस्कृती नाश झाली असावी. ऑरेलस्टाईन आणि अस्मानंद घोष म्हणतात की जलवायू परिवर्तन किंवा वारंवार पडणारे दुष्काळ वगैरे अशा गोष्टीमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत असाव्यात. एस राव मार्शल मेके म्हणतात की महापूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे लोक स्थलांतरित झाली असावीत. नंतर D.P. अग्रवाल म्हणतात की घग्गर नदीला आलेल्या दुष्काळामुळे स्थलांतर झालं असावं. यामध्ये बघा R.L. रेक्स म्हणतात की भूकंप प्रणव क्षेत्र असल्याने ही संस्कृती पूर्णपणे नाश पावली. प्रेयर सर्व्हिस म्हणतात की परिस्थितीने ज्या काही परिस्थितीकीय असंतुलन आहे हे परिस्थिती असंतुलन होऊ शकतं. मित्रांनो, सिंधू संस्कृतीचा ऱ्हास कसा झाला याच्याविषयी इतिहासकारांमध्ये मतमतांतर आहेतच. एवढी मोठी प्रगल्भ संस्कृती, एवढं मोठं नागरी जीवन, कुठे ना कुठेतरी त्यांचा इंटरनॅशनल ट्रेड होता, एवढ्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा ही शहरं अचानक कसं काय लोप पावली? इथली लोक स्थलांतरित झाली का? मग झाली असतील तर इतिहासामध्ये याची नोंद का नाहीये? इथले परत पुरावे नंतरच्या कालखंडामध्ये पुढे का दुसरीकडे मिळत नाहीयेत? या सगळ्या गोष्टींची उकल अजूनही झालेली नाहीये. इतिहासामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची उकल होणं गरजेचं आहे आणि ती उकल होणं अजून बाकी आहे. ओके, हे लक्षात ठेवायचंय. सो अशा पद्धतीने मित्रांनो, सिंधू संस्कृती या गोष्टीवर आपण एक ओझरती नजर मारलेली आहे. नक्की तुमची या ठिकाणी रिव्हिजन झाली असेल. मित्रांनो, अशीच वेगवेगळ्या घटकांची रिव्हिजन आणि सगळ्या विषयांची सखोल रिव्हिजन करण्यासाठी या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने एक स्पेशल रिव्हिजन बॅच आपण लॉन्च केलेली आहे. ही रिव्हिजन परीक्षेच्या अगोदर तुमची व्यवस्थित प्रकारे एंड करून तुम्हाला बऱ्यापैकी तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो परीक्षेला बिल्डअप करण्याचं काम या बॅच मध्ये होणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोबतच तुम्ही शिवबा बॅच सुद्धा जॉईन करू शकता. मित्रांनो, शिवबा बॅचचं टार्गेटच हे आहे की एक्झामच्या अगोदरपर्यंत तुम्हाला वेगवेगळे टॉपिक, प्रामुख्याने जे पेपरला विचारले जातात आणि जे विद्यार्थ्यांना अवघड जातात अशा टॉपिकवर टॉपिक वाईज क्वेश्चन काढून दिले जातात आणि ह्या क्वेश्चन्सवर तुम्हाला खरं तर डील करायचं असतं. याचं एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला बॅच मध्ये मिळत असतं. सो अशा ह्या दोन्ही बॅच तुम्ही परचेस करू शकता किंवा सेपरेट बॅचेस सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. यासाठी तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही 9096006353 किंवा 9604572804 दोन्हीपैकी कोणत्याही एका नंबरला कॉन्टॅक्ट साधू शकता. ओके, सेशन कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. सेशन आवडलं असल्यास नक्की लाईक करायचं, सगळ्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. ओके, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे. तोपर्यंत आपण इथंच थांबूया आणि आपल्या पुढच्या सेशनमध्ये भेटूया वैदिक संस्कृतीच्या कालखंडामध्ये. थँक्यू व्हेरी मच.